कृष्णा उद्या जाईल सवे घेऊन गोधना. कृष्णा आता उद्यापासून गाय घेऊन चरायला जायचं. भगवंताला तेच लागत होतं. अहो गोमातेचं रक्षण करण्याकरताच भगवंतानी गोपाळ गोविंद हा अवतार घेतला. हा गाय गाय काही सामान्य नाहीये. ज्यांच्या अंगणामध्ये गाय आहे ना, ऐका, त्या गायीतला गाकार म्हणजे गंगेचं प्रतीक आहे, याकार म्हणजे यमुनेचं प्रतीक आहे. ज्यांच्या अंगणात गावरान गाय त्यांच्या अंगणामध्ये गंगा यमुनेचा नित्य संगम आहे. आणि अशा गोमातेचं रक्षण करण्याकरताच भगवंताने अवतार घेतला. भगवंतानी गोपाळ नागमळे पेंद्या वरत्या वकड्या लंगड्या मधुमंग श्रीधामा अरे तुम्ही आता या गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. गोपाळही आपापल्या गाया घेऊन आले. भगवंतही आपल्या गाया घेऊन वनात गेलेले. गाया वनामध्ये चरायला सोडलेल्या आहेत. यमुनेच्या वाळवंटामध्ये गोपाळ वेगवेगळे खेळ खेळले भेटू. विट्टू दांडू चेंडू लगोरी नाना परी हमामा आबक तुबक तिबक एवढे खेळ खेळल्यावर राय म्हणतात त्या गोपाळानं भूक लागली. काय या खेळाचं सुद्धा वैशिष्ट्य होतं. विट्टू दांडू चेंडू त्या दिवशी बोललो मी की हे खेळ आता खेळताना तोंडाने खेळताना इतका आनंद वाटतो. प्रत्यक्षात किती आनंद. आता दांडू दिसना विट्टी दिसना आता एकच खेळ आहे. फॉरवर्ड अपवर्ड. त्यामुळं मुलं सुद्धा असे धष्टपुष्ट नाही आहेत. पूर्वी हे खेळ खेळले जायचे तेव्हा मजबूत शरीर पडू द्या आपटू द्या मातीत खेळेच पाहिजे. ही माती जोपर्यंत अंगाला लागत नाही ना, ही भारत मातीची, तोपर्यंत मजबूत शरीर होत नाही. उन्हात गेलं उन्हात जाऊ नको. इतकंच आपल्यानंतर पोरग थोडं गार पाणी पिलं तर त्याला सर्दी व्हायला लागते. पूर्वी शेतामध्ये भाकरी खाल्ल्या ना तर बांधाला ते पाणी चालायचं विहिरीचं. ते त्याच्यात ते गवत असायचं. ती कोणतं गवत म्हणतो आपण त्याला? ती शेवाळ नाही, त्या पाण्यामध्ये ते असं व्हायचं, असं नित्तळ दिसायचं. दुपारची वेळ असायची, काम करून थकलेली ती बाजरीची भाकर, त्याचा काही कांदा बिंदा असायचा. भूक लागली दम कोणती बाजरीची भाकरीला काय चव होती पहिली म्हणतो बरं मी, गॅसवरची नाही. आणि ते जर खाल्लं का तहान लागली का फक्त ते नित्तळ पाणी पाहिजे, कारण पाणी दूषित झालं. नको त्या नदीमध्ये सांडपाणी सोडल्याचं राहिलेलं आहे. सांगायचं तात्पर्य खेळही खूप सुंदर होते. विट्टू दांडू चेंडू लगोरी नाना परी. गोपाळ कृष्णाकडे आलेले. भगवान हे कन्हैया अरे भूक लागली, किती वेळ खेळ खेळायचा? खांदी बार पोटी भूक काय खेळायचे सुख. भगवान म्हणतो भूक लागली मग आणा ना आपापल्या शिदोऱ्या. गोपाळने आपापल्या शिदोऱ्या आणलेल्या आहेत. म्हणे कुठं शिदोरी सोडायची? भगवान म्हणतात इथं नाही, खडकी सोडी आल्या मोठा आजीचा हा काला गोमठा. खडकावर चला. सगळे गोपाळ खडकावर आलेले आहेत. कमलाकार बसलेले आहेत. भगवान मधी बसलेले आहेत. आणि तो सगळा काला एकत्र केलेला आहे. भगवान गोपाळांच्या मुखामध्ये घास भरवतात. गोपाळ भगवंताच्या मुखात घास भरवतात. एकमेका देऊ सुखे घालून बरे. तो काल्याचा आनंद आमच्या जीवनात प्राप्त व्हावा म्हणून स्वर्गातले अमर देवता सुद्धा इच्छा करायला लागले. स्वर्गीचे अमर उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ. त्या काल्याचं वर्णन भागवतामध्ये पूज्यपाद शुकदेवांनी केलं. बिभ्रत वेणुम जठरपट रंग वेत्रेज कक्षे वामे पानुमश्रम करत निंगुरेशु तिष्ठनमध्ये सुपरिसुरदो हासे नर्म वेसवै स्वर्गे लोके मी श्री बुभुजे यज्ञ भुगवाल गिरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. यावर रामचंद्र भगवान की जय. हनुमान की जय.
जय सब संतांची की जय